सर्व प्रकारचे फोडाफोडीचे अस्त्र, सोशल मीडिया, एकमेकांवर आरोप वगैरे वगैरे सगळे हत्यार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला चेपण्यासाठी प्रयत्न करून झाले, तरी देखील तो झंझावात काही केल्या थांबायला तयार नाही. आता दसऱ्याला तर भली मोठी नारायणगडावर विशाल सभा होणार आहे. त्यामुळं आपलं काय असा प्रश्न महायुतीच्या सरकारला पडलेला आहे. आणि हा झंझावात रोखण्यासाठी काय काय करता येईल, आचारसंहिता लागण्यापूर्वी काय काय आपण करू शकतो, त्याच्यातलं एक पाऊल काल उचललं ते म्हणजे संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला. चंद्रकांत पाटील म्हणजे ज्यांना अजित पवार एकेकाळ चंपा चंपा म्हणून असं ट्रोल करायचे, ते चंद्रकांत पाटील मंत्री उपसमितीचे अध्यक्ष, त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संबोधित केलं. मग सरकारची ही फटफटीती पाहून महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय तो आनंद झालेला असणार याचा विचार केलेला बरा. म्हणजे जसं आता 70% आरक्षणाची मर्यादा न्या आणि सगळ्यांना द्या असं बोलून टाकलेलं आहे मुंबईच्या काँग्रेसच्या नेत्यांनी. म्हणजे एकूणच काय की मूळ मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की तुम्ही पूर्व म्हणजे अगदी ब्रिटिश काळापासूनच्या 1880 पासूनच्या सगळे दाखले, अनेक हजारो पुरावे, त्याच्यानंतर हैदराबाद गॅझेटर, बॉम्बे गॅझेटर, याचे सगळे संदर्भ लक्षात घेऊन तुम्ही गेल्या 60-70 वर्षांमध्ये जे करू शकलेलं नाही ते आत्ता करा, ही मोठी तुम्हाला संधी आहे असा आग्रह धरत जरांगे पाटील यांनी सगळ्यांचंच नाक दाबलेलं आहे. तोंड उघडायचं तरी कसं, कारण तोंडच नाही दाखवायला, अशा पद्धतीचं राजकारण सध्या चाललेलं आहे. आतापर्यंत तेच झालेलं आहे. आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की संदीप शिंदे समिती हे म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा कसा प्रकार आहे. म्हणजे हे एक कसं गाजर आहे आणि हे गाजर देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रीगणांवर कुणाचा दबाव, तर तो अर्थात देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचा दबाव. त्यामुळे आपण दिलेलं आश्वासन, आपण दिलेलं वचन, गेल्या दसऱ्याच्या दिवशी आपलं भाषण करत असताना मध्येच ते थांबून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही केलं, आपला शब्द पाळू द्यायचा नाही, असा जणू विडा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उचललेला दिसतोय. आणि काल एकूण सगळं जे चित्र प्रसार माध्यमांसमोर होतं त्यातून हेच सिद्ध झालेलं आहे. आणि त्या संबंधित आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. आता काय की बऱ्याच जणांना वाटतं हे महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा आता शरद पवारांच्या बाजूने, उद्धव ठाकरेंच्या बाजूने, कशातच नाही. जसं आपलं पहिल्यापासून मत आहे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून, राजकारण्यांची जात एकच असते, त्यांना फक्त सत्ता दिसत असते आणि ती त्या सत्तेच्या अवतीभोवती काय काय करता येणार आहे हे सगळे प्रयोग सगळ्या प्रकारचे नेते करत असतात. मग त्याला अपवाद कुणीच नाही. आता सत्तेवर जे आहेत महायुतीचे 3 महान नेते, या महान नेत्यांना मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी ही गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून नीट हाताळता आलेली नाही. मग आपण काय करू शकतो, आपले कायदेशीर तज्ज्ञ सल्लागार काय सांगतात, उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी काय सांगतात, कायदा खातं काय सांगताय, सामान्य प्रशासन काय सांगताय, महसूल खातं काय सांगताय, हे सगळं बाजूला ठेवून आपण आता लोकसभा निवडणूक जिंकायला पाहिजे. मग तुम्ही असं करा, तुम्ही मराठा आहात, शेतकरी नेते आहात, मग तुम्ही त्यांना सांभाळा. इकडे आम्ही आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे म्हणून आम्ही आम्ही सांभाळतो. या नादामध्ये आणि एकमेकांवर पुन्हा कुरघोडी करायची आहे, श्रेय घ्यायचंय, त्यासाठी सगळे जे प्रयोग झाले आणि ते अजूनही चालू आहेत. आणि त्यामुळं महायुतीच्या सरकारची जी काही कोंडी झालेली आहे ती कोंडी त्यांना, त्या कोंडीतून त्यांना स्वतःला बाहेर पडता येणार.
आता काल बघा, आचारसंहिता लागू होणार आहे, कोणत्याही क्षणी ती लागू होईल, म्हणून 38 निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले. त्यापैकी एक निर्णय तो जो होता, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती यांनी जो अहवाल दिला तो स्वीकारायचा. तो स्वीकारला. आता तो अहवाल स्वीकारला, जसा ऑक्टोबर 2023 मध्ये पहिला अहवाल तो स्वीकारला होता. त्याच्यानंतर मुदतवाढ दिली. जरांगे पाटील, तुम्ही चिंता करू नका, कुणबी नोंदी आपल्याला शोधायच्या आहेत, तहसील पातळीवर आपल्याला शोधायच्या आहेत, कागदपत्र शोधायचे आहेत, त्यासाठी लाखो कर्मचारी आपल्याला कामाला लावायचे आहेत, गावागावामध्ये सगळीकडे त्याचे फलक लावले जातील की कुणाला किती कुणबी प्रमाणपत्र दिलेलं वगैरे वगैरे, ते सगळं असं सांगून ती मुदत वाढवली होती. आता ती मुदत वाढवल्यानंतर संदीप शिंदे समितीने काय केलं? शिंदे समितीने काल जो अहवाल सरकारला दिलेला आहे, तर प्रसार माध्यमांमध्ये जी काही बातमी आलेली की त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे, म्हणजे किती आकडेवारी आहे, आणि ती आकडेवारी कधीची आहे, केव्हाची आहे, हे बघा. आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे अध्यक्ष आहेत बबनराव तायवाडे, हे काय म्हटलेले ते देखील आपण बघणार आहोत. कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की सरकारचं मी अभिनंदन करतो, सरकारने सरसकट ही काही मागणी मान्य केलेली नाही. ज्या काही कुणबी नोंदी आहेत त्या जुजबी नोंदी आहेत. त्याच्यामुळे सरकारला ते काम करू द्यावं शिंदे समितीला. त्यामुळे छगन भुजबळ किंवा ओबीसी नेत्यांनी त्या संदीप शिंदे समितीला विरोध करायचं काही कारणच नाही, असं तायवाडे यांनी म्हटलं होतं. तर ते काय आपण नंतर बघू, त्या आधी बघू की या संदीप शिंदे समितीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अहवालामध्ये नेमकी काय आकडेवारी आहे. नाही तर काय 34 लाख, 54 लाख, 57 लाख, 1.5 कोटी असे वेगवेगळे आकडे मांडले जातात. परंतु आता अहवाल सादर केलेला आहे, त्या अहवालामध्ये काय आहे हे आधी आपण बघू. हे बघा की पुराव्यांची संख्या 54,81,400 इतकी असल्याचं समोर आलेलं आहे. सार्वजनिक दस्तऐवजात कुणबी मराठा आणि मराठा कुणबीचे पुरावे सापडल्याचं शिंदे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलं. आता कुणाला आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालेलं आहे, किती जणांना झालेलं आहे, तर ते सन 1986 ते 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत एकूण 37,47,150 जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. म्हणजे बघा, ह्या संदीप शिंदे समिती नेमली कुणी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमली, म्हणजेच महायुतीच्या सरकारने नेमली. मग ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांचं सप्टेंबर एंडला ते आंदोलन सुरू झालं होतं, त्याच्यानंतर ऑक्टोबर पर्यंत 2023 पर्यंत, म्हणजे 1 महिन्याच्या काळामध्ये, म्हणजे त्याच्या ह्या 37 लाख ज्या नोंदी आहेत, या नोंदी 1986 पासूनच्या आहेत, हे लक्षात घ्या. दुसरा, 24 ऑक्टोबर 2023 पासून ते 21 डिसेंबर 2023, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांच्या काळात 43,974 जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, असं अहवालात म्हटलेलं आहे. म्हणजे आता बघा, त्याच्यामध्ये पुढं असं म्हटलंय, ह्या 37 लाख पैकी हे जे आकडेवारी दिलेले, त्याचं पुढं डिटेल काय दिलेले आहेत की कुणबी 37,43,501, कुणबी मराठा 281, या काळात 2360 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र निगर्मित करण्यात आली आहे. आणि 23 ऑक्टोबर 2023 नंतर निगर्मित करण्यात आलेली जात प्रमाणपत्र कुणबी 45,856. त्यामध्ये कुणबी मराठा किती आहेत? 617. मराठा कुणबी किती आहेत? 501. मग आता सांगा की याच्यामध्ये जरांगे पाटील का म्हणत आहे की तुम्ही सरसकट सगळ्यांना आरक्षण द्या? या मागणीचा या संदीप शिंदे समितीने विचार केलेला आहे का? आणि ज्या वेळेला ही संदीप शिंदे समिती नेमली, त्यावेळेला शासनाकडून असं सांगण्यात आलं होतं की आपल्याला ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्यायचंय, आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती आहे. परंतु तसं झालंय काय? या समितीने काय काय आपल्याला पुरावे गोळा करता येतील तेवढं काम केलेलं आहे.
आणि त्यांचं अशा लक्षात आलेलं आहे की आपल्याला अतिशय जुजबी असे कागदपत्र सापडलेले आहेत. म्हणजे त्यामुळं मनोज जरांगे पाटील ज्या प्रमाणात म्हणतात आहे की आमचा मराठा समाज इतक्या टक्के 2.5-3 कोटी आहे, अमुक आहे तमुक आहे, तेवढ्यांना तर हे शक्यच नाहीये कोणत्या परिस्थितीमध्ये देणं. कारण की त्याच्यामध्ये अनेक प्रवाह आहे. आता बबनराव तायवाडे हे जे ओबीसी चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या महासंघाचे, त्यांनी काय म्हटलेलं आहे की ह्या नोंदी तर म्हणजे पहिल्यापासून आहेत आणि मग त्यांना ते कुणबी प्रमाणपत्र मिळतच आहे. म्हणजे आता जसे चंद्रकांत पाटील यांनी एकदम छान एकदम नाका सरळ बोलत असताना सांगितलंय, आता त्यांच्या अवतीभोवती कोण कोण होतं? प्रसाद लाड होते, जगजितसिंग राणा होते, प्रवीण दरेकर होते, शंभूराज देसाई होते, राजा राऊत हे आमदार होते. हे सगळे जे जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडलेत असे ना तसे, असे सगळे नेते होते. दुसरीकडे मराठा वेगवेगळ्या संघटनांचे काही पदाधिकारी होते असं त्यांचं म्हणणं आहे. पदाधिकारी एकच नव्हते, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी. आणि त्यांचा कुठली तरी एक नोट आली होती म्हणजे त्यांचाही सहभाग होता असं त्यांनी पाटलांनी सांगितलं. आता हे सगळं करत असताना, त्या नोंदीची आकडेवारी सांगत असताना, तायवाडे यांना जे खात्री होती ती काल ह्या सगळ्या संबोधनातून काय ती पूर्ण त्यांना पटलेली. आज सकाळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारचं अभिनंदन केलेलं आहे की नाहीच आहेत, ज्या नाममात्र नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र ते दिलं जात आहे. त्यासाठी काही वेगळी समिती नेमायची काही गरज नव्हती. म्हणजे काय की याच्यातून 2-3 अर्थ आहेत बघा. जरांगे पाटील यांच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचं काम सरकारकडून झालेलं आहे. जसं नवी मुंबईला जो मसुदा हातात ठेवला आणि त्या मसुद्यामध्ये मग हा मागणी करतोय सगळे सोयरे काय ओके, त्याच्यामध्ये शब्द टाकून देऊ, सरसकट काय ठीक आहे सरसकट शब्द टाकून देऊ, सगळं हे टाकून दिलं. ते होणार नव्हतंच. फक्त त्या आंदोलकांना काय करायचं होतं, त्या वाशीच्या चौकातून जरा परत माघारी फिरवायचं होतं. आणि ते परत फिरल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आलंय की आपल्याला मामा बनवलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती, सगळे प्रकार झाले होते. मग आता हे सगळं होत असताना तायवाड्या जे ओबीसीचेच नेते आहेत ते सरकार बद्दल ह्या संदीप शिंदे समितीबद्दल आक्षेप का घेत नाही? त्याचं कारण की जुजबी नोंदी म्हणजे सरसकट ही मागणी मान्य होऊ शकत नाही. आणि मग जे शंभूराज देसाई, उदय सामंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, हे सगळे शिंदे सरकार मराठा सरदार मधले सगळे घटक मध्यस्थ, ते ते काय म्हणायचे, हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आधी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला असा आदेश दिलेला आहे की हैदराबाद गॅझेटियरचा अभ्यास करा, तेलंगणा सरकारकडे जा, 11 अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ पाठवा, त्याच्यावर भरपूर अभ्यास करा. आणि मग ते इतके आश्वासनं दिले गेले की जरांगे पाटील म्हणायचे हो ते 2-3 महिन्यापासून अभ्यास चालू आहे, हैदराबाद गॅझेटियरचा अभ्यास चालू आहे, अमक्याचा अभ्यास चालू आहे, त्याच्यामुळे ते होईल असं वाटतंय. मग ते कधीच काय करायचे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कधीच टीका केली नाही जरांगे पाटलांनी. ज्या वेळेला एक वाक्य म्हणाले होते मुख्यमंत्री की आम्हाला जे द्यायचे ते आम्ही 10% एसीबीसीचं ते दिलेलं आहे आणि बाकीची आमची कारवाई चालू आहे, त्यावेळेला दगा फटका करू नका असं जरांगे पाटील यांनी तेवढं मात्र बजावलं होतं. परंतु नंतर नाही, कारण की आज करू उद्या करू असं आश्वासन त्यांना दिलं गेलेलं. आता त्यांनी काय रसद पुरवली, काय आरोप झाले वगैरे त्या याच्यात आत्ता आपल्याला पडायचं नाही. दुसरीकडे काय आहे की वडीगुद्रीला जे आंदोलन, जसं मी सुरुवातीला म्हटलं की श्रेयवाद, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न, आणि दुसरीकडं एक आतलं नाटक की आपण असं करू म्हणजे आपलं दोन्ही ओबीसी शाबूत राहतील मतदार आणि मराठा मतदार पण शाबूत राहतील, शेवटी महायुतीलाच मतदान हे पडणार आहे. म्हणजे असं काही त्यांचं गणित असू शकतं का? कारण वडीगुद्रीतले हे टार्गेट कोणाला, गद्दार मुख्यमंत्री, गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटलांना एंटरटेन करत आहेत वगैरे असं असं त्यांनी म्हणायचं. इकडं जरांगेंनी फडणवीसांच्या विरुद्ध बोलायचं, तिकडे हाकेंनी काय करायचं, शिंदेच्या विरुद्ध बोलायचं. आणि ह्या शिंदे आणि फडणवीसांनी काय करायचं, महायुतीमध्ये सत्तेमध्ये बसून याची मजा घ्यायची.
आणि हे कसे दोघं जण भांडतात आहे. मग आता लोण्याचा गोळा आपल्यालाच मिळणार आहे, त्याच्यामुळे आपण चिंता करायची काही कारण नाहीये. मग तोंड देखलेपणाने का होईना जरांगे पाटील यांच्या मागणीला काय करायचं, पाठिंबा द्यायचा आहे. लोण्याचा गोळा आपलाच. म्हणजे अशा पद्धतीचे विरोधक काम करतात आहे. प्रश्न सुटत नाहीये. आणि तो सुटेल अशी काही शक्यता आता दिसत नाहीये. कारण की गेल्या 10-11 महिन्यांमध्ये या महिन्यात त्या महिन्यात लोकसभा निवडणूक होऊ द्या, मग आता काय 8 लाख हरकती आलेल्या, मग ते नंतर बघू असं ते करत करत आणलेलं आहे. म्हणजे काल शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला म्हणजे सगळी मागणी मान्य झाली असा अर्थ अजिबात काढण्यात येत नाही. आणि त्याच्यामुळेच जरांगे यांनी त्याच्यावर आपली प्रतिक्रिया जी आहे ती जरा सावधानतेने दिलेलं आहे. आणि त्या सावधानतेतून इशारा देखील सरकारला पुन्हा एकदा दिलेला आहे. त्यांनी असं जे म्हटलेलं आहे, मी ते आपल्याला वाचूनच दाखवत आहे एक वृत्तांत. त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा, की या समितीचा अहवाल सकारात्मक नसला तर आपण राज्य सरकारच्या विरोधात भूमिका मांडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच समितीच्या अहवालात काय काय असले पाहिजे याबाबत मनोज जरांगे यांनी भाष्य केलं. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने जो अहवाल सादर केला आहे तो सरकारने काही ओपन केलेला नाही. त्यामुळे त्या अहवालामध्ये काय आहे हे आपण सांगू शकत नाही. शिंदे समिती ही नोंदी तपासण्यासाठी आहे. मराठा समाज कुणबी कसा आहे, मराठा कुणबी एकच आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये राज्यातील मराठा समाजाबद्दलचे असणारे अनेक पुरावे आहेत. राज्यातील जनगणना 1884च्या अगोदरचे गॅझेट या सर्वांचा सर्वच विषयांचा हा अहवाल असण्याची शक्यता आहे. 83व्या क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच आहे. यावर शिंदे समितीने काम केलेलं असेल तरच त्या समितीचा उपयोग आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि जरांगे पाटील यांना हे सगळं गॅझेटियर वगैरे किंवा कसं कुणबी म्हणून बसवता येणार आहे, कसे कागदपत्र आहेत, याचं आश्वासन जसं मी मगाशी म्हटलं तसं ते कुणी दिलेलं आहे, शंभूराज देसाईंनी दिलं. आणि प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे ती चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलेली आहे का. आणि तरी असं त्यांचं म्हणणं आहे की आपण अजून पुढील 2 दिवसामध्ये चर्चा करणार आहोत, अमुक करणार आहोत, तमुक करणार आहोत, येऊ करणार आहोत, तेव करणार आहोत. प्रत्यक्ष काय, लोकसभा निवडणुकीमध्ये जे कंबरडं मोडलं गेलं मराठा आरक्षणामुळं आपला एकही खासदार आपल्या मराठवाड्यामध्ये निवडून आला नाही. आता आमदार 46 पैकी आपल्याला अमित शहा यांना असं वाटतं की 30 आमदार निवडून येणार आहेत. आणि मग ते आंदोलनाचं काय करायचं ते करून टाकू, आपण 1-2 करून टाकू. मधल्या काळामध्ये काय, देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले, त्यांचे सगळे समर्थक आक्रमक झाले, म्हणजे फडणवीस ब्रिगेड आक्रमक झाली. आणि ती ब्रिगेडच कालच्या बैठकीला होती, हे लक्षात घ्या. म्हणजे जसं सुरुवातीला नावं घेतले त्यांचे सगळे छायाचित्र ते अशा आळीपाळीने चंद्रकांत पाटलांच्या आजूबाजूला उभे राहायचे. कधी शंभूराज देसाई यायचे, मग इकडे राणा ते आमदार यायचे, मग राजा राऊत यायचे, मग इकडे दरेकर यायचे, मग लगेच प्रसाद लाड यायचे. म्हणजे आळीपाळीने ते कसं आहे, त्या कॅमेरे ते बूम जे असतात मीडियाचे सगळे त्याच्या समोर येऊन उभे राहायचे फक्त. ते म्हणजे आम्ही हजर होतो एवढं ते दाखवायचं. आणि मग जरांगे पाटील तुम्ही एकटेच काही काळजी करत नाही मराठा समाजाची, तुम्हाला काही ठेका दिलेला नाही, तर आम्ही सगळं ते बघत आहोत. तुमची आणि आमची मागणी एकच आहे असंही म्हणायचं. परंतु ती मागणी पूर्ण कशी होणार नाही हेही बघायचं. कायदेशीर अडचणींचा पूर्ण तो धांडोळा सारखा सारखा तो उगाळत राहायचंय आणि ते करत राहायचंय. मग पुन्हा पत्रकारांनी खोदून ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला मग ते प्राध्यापकी थाटाचं मला बोलावं लागेल तर आपण नंतर बोलू असं चंद्रकांत पाटलांनी म्हणायचंय. म्हणजे खरं तर आता स्पष्टच सांगायचं म्हणजे इथं कोणत्याही पक्षाचं सरकार असतं, कोणत्याही पक्षाचं, तरी त्या सरकारची ही अडचण झालीच असती हे लक्षात घ्या अधोरेखित करू. परंतु झालेलं काय, या भारतीय जनता पार्टीच्या फोडा आणि झोडा वृत्तीमुळे म्हणा किंवा मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या वेळेला ती बैठक घेतली होती सगळे सोयरे सरसकट तो मसुदा तयार करण्यासाठी वर्षा बंगल्यावर, त्यावेळेला म्हणे देवेंद्र फडणवीस ऑनलाईन हजर होते, प्रत्यक्ष नव्हतेच. आणि नंतर ते मधल्या काळात अनेकदा म्हटले की ते कुणबी काय द्यायचं आहे ओबीसी मधून त्याच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभ्यास करत आहेत असं म्हणायचं त्यांनी.
हे सगळे वेळ मारत नेलं. आणि त्याच्यामुळे हे सरकारला हे काय, की सरकारच्या याच्या म्हणजे ते उरावर बसले स्वतःच धोरण. म्हणजे ज्या वेळेला लाठीमार झाला, गोळीबार झाला, छर्रे उडवले, त्यावेळेला बिनशर्त माफी मागावी लागली. आणि नंतर वर्षभरामध्ये देवेंद्र फडणवीस फिरकले नाही मराठवाड्यामध्ये, जरांगे पाटलांशी संवाद केला नाही. आणि ज्या वेळेला लोकसभेमध्ये फटका बसला, आता थोडस आज पावलं मागं गेलं पाहिजे. म्हणून मग विधानसभा निवडणूक, मग एक फोन झाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, एवढंच केलं. संवादाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली गेली नाही, जी एकनाथ शिंदे यांनी केली. आणि मग ते वेगवेगळे असे दोन प्रवाह ते दिसल्यामुळं काय झालं, हे आंदोलन पांगत गेलेलं आहे. ते काही थांबायला तयार नाही. आणि आता त्याचा सगळा दोष मनोज जरांगे पाटील यांना दिला जातोय. कारण की आता हे गर्दी त्यांच्या मागे आहे. तुमची कायदेशीर काय अडचण आहे, तुमचं पक्षातलं काय अंतर्गत राजकारण आहे, याच्याशी गरजवंत मराठा समाजाला काहीही देणं घेणं नाही. हे विस्थापित आहेत सगळे. त्यांना प्रस्थापितांच्या राजकारणाचं याचं त्याचं काही घेणं देणं नाही. त्यांना त्यांच्या लेकरा बाळांचं भविष्य सुरक्षित राहावं यासाठी आरक्षण पाहिजे. आणि हा आरक्षण म्हणजे काय आपला आर्थिक प्रश्न सुटण्याचा मार्ग नाही, हे देखील त्यांना चांगलं कळतं. परंतु तेवढी व्यापक भूमिका सरकारची नाहीये, कोणत्याच राजकारणाची नाहीये. त्याच्यामुळे हे कसं आहे, समिती अहवाल हे असं ते सगळं चालू राहणार आहे. मग आता चंद्रकांत पाटील यांनी कसं आहे, अजूनही ते गाजर दाखवू चाललंच आहे, की आता आम्ही माजी न्यायमूर्ती गायकवाड यांना बरोबर, भोसलेंना बरोबर, यांना बरोबर, आम्ही पुन्हा एकदा बसू, आम्ही पुन्हा एकदा बसू. म्हणून हे जे नाटक चाललेलं आहे तुमचं, हे नाटक थांबवा, असं जरांगे पाटील यांनी बजावलेलं आहे. आणि ते लक्षात घेऊन सरकार वागत नाहीये. सरकारचे सगळे खोटे सिक्के जे आहेत ते असे पद्धतीने म्हणजे ते ठरत आहेत, ते लोकांसमोर येत आहेत, आंदोलकांच्या समोर येत आहेत. आणि त्याच्यामुळं महायुतीच्या याच्यावर राग आहे. आणि महायुतीवरचा राग जर महाविकास आघाडीला मतदान करून क्षमता येत असेल, तर तो का शमवू नये असा प्रश्न विचारला जातो. आणि मग तिथेही जर तुमचं पोट दुखणार असेल, मग तुम्हाला तुमच्या राजकीय कर्तृत्वाला किंवा तुमच्या शाश्वत धर्माला कशासाठी सलाम केला पाहिजे, तो धर्म जर काही उपयोगाला येणार नसेल, या बसा ना. आज जसं जसं शरद पवार यांनी सुचवलं होतं, की तुम्ही नेमकं जरांगे पाटील यांना सांगितलेलं काय, हे कुठं आलेलंच नाहीये. एकीकडे तुम्ही म्हणताय ही समिती नेमली, एकीकडे ते म्हणताय, एकीकडे ते म्हणताय, हा सगळा गोंधळ आहे. मग सर्व पक्षीय बैठकीला येऊन तरी काय उपयोग आहे. एकदा ते आम्ही येऊन गेलो, नंतर तुम्हाला जे 10% एसीबीसीचं द्यायचं होतं त्याला आम्ही पाठिंबा दिला. आता काल चंद्रकांत पाटलांनी अजून एक फाटा फोडून दिलाय. काय फाटा फोडून दिलाय, की काही यांचं म्हणणं असं आहे की एससीबीसीचं आम्हाला नको आहे, आम्हाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण पाहिजे. मग जरांगे पाटील ते तर म्हणत होते ना, आम्ही जे मागितलेलं नाहीये ते तुम्ही आमच्या माथी मारताय. ज्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आडलं जाऊ शकतं, 50%ची मर्यादा, हे लक्षात घेऊन तरी ते तुम्ही आमच्या माथी का मारताय हे विचारलं होतं. तुम्ही डीजे लावून विधिमंडळाच्या परिसरात डान्स केला सरकारने, परंतु महाराष्ट्रामध्ये कुठेही लवंगी फटाका फुटला नाही. ते आरक्षण मंजूर, ते 10% विधेयक आरक्षणाचं मंजूर झालं तेव्हा हेच सगळं झालंय. मग हा सगळा गोंधळ आहे. आणि पुन्हा जरांगे पाटील यांना म्हणायचंय, तुम्हाला ईडब्ल्यूएसचंही पाहिजे, तुम्हाला 10% एसीबीसीचंही पाहिजे, पुन्हा ओबीसी मधून पण पाहिजे, असं कसं शक्य आहे असं विचारायचं. म्हणजे हे सगळा वेडेपणा आहे. राजकारण म्हणजे कुठल्या पद्धतीचं चालू आहे, तुम्हाला जे धारिष्ट तुम्हाला जे दाखवायचं आहे ते तुम्ही आधीच दाखवलं असतं. सगळ्यांसाठी समान न्याय आहे, ओबीसींनाही धक्का लावायचा नाही. मग तुम्हाला जात गणना नको आहे, इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारकडे जो आहे तो मागायची हिंमत होत नाही. हे सगळ्या गोष्टी म्हणजे ओबीसींचंही तुम्ही समाधान करू शकत नाही, मराठ्यांमधल्या गोरगरिबांचं समाधान करू शकत नाही. काय करू शकता, राजकारण करू शकता. कोण निवडून येऊ शकतोय, किती थैल्या आहेत त्याच्याकडं, किती सोडू शकतोय, बूथवरचे कार्यकर्ते कसे फोडायचे, यांच्या दोन्ही पक्षाच्या घरांना तर आगी लावलेलाच आहेत. आता जे काही उरलं सुरलंय ते पण कसं बाळगवायचं, हे सगळं कळत असल्यामुळं तो अहंकार, तो दर्प, फोडाफोडी, कूटनीतीचं नाव द्यायचं, आणि त्याच्यामुळं राग वाढत चाललेला आहे. याच्याबद्दल सांगणार कोण हाच प्रश्न आहे. तर धन्यवाद.
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.